यवतमाळमध्ये पाटणबोरी येथील 10वीचा पेपर फुटल्याची माहिती समोर येते। मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि पेपर फुटीची पांढरकवडा पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। पेपर फुटीची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे। बातमी आपण पाहतोय यवतमाळमधून। तर पाटणबोरी येथील 10वीचा पेपर फुटलाय आणि पेपर फुटीचा जो मराठीचा पेपर आहे तो सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झालाय। पेपर फुटीची पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पेपर फुटीची चौकशी करून अहवाल सुद्धा आता सादर करण्यात येणार आहे। पेपर फुटी ची प्रकरण आपण बघतोय, अगदी तलाट्यापासून ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्याने दिसतात। एका बाजूला चंद्रयान आम्ही पाठवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र पेपर फुटी थांबवू शकत नाही। मला वाटतं ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे। ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत त्या हाताळल्या जात नाहीत हे आपल्याला दिसते। मधल्या काळात फेलोशिपच्या संदर्भात पुण्यात पेपर झाले, ते देखील मागच्या वर्षीचेच पेपर पुढच्या वर्षी बघायला मिळाले आणि म्हणून मला वाटतं एक दिशाहीन कारभार ज्यावेळी असतो त्यावेळी या गोष्टी घडत असतात, कारण की राज्यकर्ते दिशाहीन आहेत। त्यांचा वेळ हा सरकार वाचवण्यामध्ये जातोय, प्रशासन करण्यामध्ये नाही।